नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पुण्यावरून आलेले आहेत, तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार दादा। काय आपलं नाव? माझं नाव अथर्व दीपक वणीकर आहे। बरं, कुठे राहता तुम्ही? मी सध्या शिवाजीनगरमध्ये राहतो। छत्रपती शिवाजीनगर। छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये राहतो, राहुल टॉकीजच्या मागे। बरं, आणि काय करता तुम्ही? मी सध्या माझा घरगुती व्यवसाय आहे, म्हणजे चाळीमध्ये आमची मेस, खूप जुनी मेस आहे, 25-30 वर्षापूर्वीची मेस आहे। बरं, मग ते तुम्ही आणि फॅमिलीच बघता का? हो, फॅमिली, म्हणजे आई मेस चालवते आणि मी टिफिन द्यायचं काम करतो लोकांपर्यंत। आणि काय काय कसे कसे तुमच्या बरोबर अनुभव घडले? माझ्यासोबत भरपूर असे भयानक अनुभव घडलेत, खूप भयानक अनुभव घडलेत। म्हणजे आत्ता पण जे आठवले ना तर मन असं एकदम घट्ट होऊन जातं, नाही का। खूप अनुभव घडलेत भयानक एकदम। बरं, काय म्हणजे सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे मी राहायला चाळीमध्ये, आणि चाळीमध्ये राहत असताना माझे मित्रमंडळी आम्ही खूप मजा मस्ती करायचो। लहानपणीचे किस्से तर खूप आमचे, म्हणजे पूर्णच आम्ही एन्जॉय लाईफ जगलो, नाही का। पण आमच्यासोबत लहानपणामध्येच खूप भयानक अशी घटना घडली होती एकदा। ती घटना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही। तेव्हा फर्स्ट टाईम मला असा भयानक वातावरणामध्ये जायचा प्रसंग आला होता। बरं, काय होती ती घटना? घटना अशी होती की आम्ही टिफिन करायचो, तर आम्हाला आमच्या इथे एक सरकारी हॉस्पिटल आहे, तर सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्हाला टिफिन द्यायचे होते आणि आम्ही चाललेलो होतो। म्हणजे आमचे जवळपास 25-30 डबे होते आणि आम्हाला फोन आला तसं आम्ही टिफिन द्यायचो, नाही का, म्हणजे ऑर्डरप्रमाणे आम्ही टिफिन करून द्यायचो। तर टिफिन करत असताना एक कॉल आला आम्हाला हॉस्पिटलमधनं, आम्हाला टिफिन पाहिजे। तर आम्ही म्हणलं की नाही का टिफिन द्यावं, नाही का, म्हणलं आम्ही घेऊन गेलो। बरं, काय होती ती घटना? सुरुवात अशी होती, म्हणजे आम्ही 25-30 वर्षापूर्वी, म्हणजे माझ्या आईने टिफिनचा व्यवसाय चालू केला आणि मी टिफिन द्यायला जायचो। पहिले मामा जायचा, नंतर मामाला बाहेर जायचं असल्या कारणाने त्याच्यानंतर मी जायला लागलो। तिला हातभार लागावा म्हणून मी स्वतः टिफिन द्यायला जायचो। मी म्हणजे माझ्या संपूर्ण भागामध्ये, छत्रपती शिवाजीनगर भागामध्ये टिफिन द्यायचं काम मी करायचो। आणि असंच एकदा आम्हाला पहिल्यांदा सरकारी हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरच्या टिफिनची ऑर्डर आली होती आणि संध्याकाळचा टिफिन द्यायचा होता, आणि तो डॉक्टर म्हणजे त्या डॉक्टरचा वॉर्ड होता, TBचे पेशंट तो चेकअप करायचा आणि त्या डॉक्टरला टिफिन द्यायचा होता। तो रात्रीचा आम्हाला कॉल करायचा। तर एकदा असा प्रसंग झाला होता, मी माझ्या मित्रांना घेऊन गेलो त्या दवाखान्यामध्ये गेल्यावरती आम्ही फोन केला पहिलं त्यांना की डॉक्टर मी इथं आलो आहे। डॉक्टर म्हणले मी बाहेर आलो आहे, तू डब्बा वरती ठेव, नाही का। मी वरती गेलो, वरती भयानक अंधार, नाही का, आणि खाली पूर्ण लाईट्स वगैरे चालू होते आणि वरती खूप अंधार होता आणि ते बंद असल्यासारखं मला वाटत होतं। काय टायमिंग काय झालं त्यावेळेस तरी अंदाज? टायमिंग अंदाजे 9-9:30च्या टायमिंगला मी गेलो होतो, खूप उशीर झाला होता। गेलो होतो वरती, गेलो, मी बघितलं, टिफिन ठेवला, पहिलं कॉल केला त्यांना, आलो आहे म्हणून टिफिन, ते म्हणले ठेवून टाका। आणि 301 नंबरच्या खोलीमध्ये मला जायचं होतं, त्या बाहेर मी टिफिन ठेवला आणि येताना काय झालं, आमच्या मागे आम्हाला कुजबुजल्यासारखा आवाज आला। त्यामुळे आम्ही पलटून बघितलं तर अंधार होता पूर्ण। अंधारात मग मी माझ्या मित्राला म्हणलो, तुला कसला आवाज आला का रे? म्हणलं नाही रे, तुला कसला आवाज आला? म्हणलं कोणतरी कुजबुजतंय असं मला आवाज आला। म्हणलं चल बघू, म्हणले कोण आहे तिथं। तर आम्ही बघायला गेलो तर कोणच नव्हतं। मग म्हणलं चल बाबा, इथं अंदाज झाला, एकतर उशीर होईल, चल म्हणलं, नाही का, एकतर घरी आपल्याला एकतर उशीर झाला आहे, चल म्हणलं तुम्ही। आम्ही निघलो घरी जायसाठी, परत कुजबुजल्यासारखा आवाज यायला लागला आणि मागं वळून बघितलं तर आम्हाला पांढऱ्या साडीवाली बाई तिथं झाडू मारत होते, असे, नाही का, झाडू काढत होती, ती दिसली आम्हाला। बाकी कोण नव्हतं का तिकडं? बाकी कोणच नव्हतं, आम्ही दोघं मित्र आणि ती बाई एकटीच। आम्ही टिफिन ठेवला नुकताच आणि येत होतो तेव्हा आमच्यासोबत असा प्रसंग घडला। मग तिकडे काय लोक वगैरे नव्हते, पेशंट वगैरे किंवा आजूबाजू पेशंट काहीच नव्हतं, वॉर्ड बॉय किंवा असे वॉर्ड बॉय काहीच नव्हतं, पूर्ण अंधार होता, टोटली अंधार होता। तिथं बघितलं आम्ही, ती पांढऱ्या साडीवाली बाई होती आणि ती झाडून मारत होती, तिला बघितलं, तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न पण केला, तिला आवाज पण दिला, काकू काकू, ती बोललीच नाही आमच्या संग। आणि तिने तिचा चेहरा लपवला होता, पूर्ण डोक्यावरती पदर होता तिच्या, आणि ती झाडू मारत होती। तर आम्ही पुढं चाललो होतो,
परत तिचा जोरात आवाज यायला लागला नाही का, जोरात आवाज यायला लागला, कसला? खूप भयानक, म्हणजे किंचाळल्यागत आवाज यायला लागला नाही का, किंचाळल्यागत आवाज आला. आम्ही खूप घाबरून गेलो नाही का. आणि समोर अंधार होता, आमचा समोर अंधार होता आणि ती मागं बाई थांबली होती. आम्हाला म्हणजे समोर पण जाता येत नव्हतं आणि मागं पण येता येत नव्हतं नाही का. देवाचं नाव घेत घेत नाही का आम्ही कसं बसं करत तिथं थांबलो नाही का. देवाचं नाव घेत घेत आम्ही आलो तिथून. आणि म्हणजे ती बाई आमचं मागं 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 यायला लागली नाही का. आम्ही बघायला लागलो मागं, आणि ती बाई मग असे नाही का समोरच येऊन थांबली. मागं बघितलं तर आम्ही असं वळून बघतोय तर आमच्या समोरच थांबली ती. आम्ही खूप घाबरून गेलो नाही का. पळत सुटलो आम्ही तिथनं, पळत सुटलो आणि खाली आलो, डायरेक्ट खाली आलो. आणि त्या वॉचमॅन काकांना विचारलं की काका इथं वरती आम्हाला भीती वाटून आली, वरती कोण बाई आहे का. ते म्हणले 4 वर्षापूर्वी एक बाई मेली होती, तिचं बाळ आणि ती सोबतच मेली होती. तर आमच्या पायाखालची जमीन पूर्ण सरकून गेली. पण त्यांनी असं एकदम कसं काय सांगितलं त्यांनी? तुम्ही अजून काय डिटेलमध्ये सांगितलं नाही का त्यांना, किंवा त्यांनी विचारलं नाही का डिटेलमध्ये तुम्हाला की ती बाई कोण होती, काय होती, कशी होती? मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांनी सांगितलं आम्हाला की 4 वर्षापूर्वी. डायरेक्ट बोलले तुम्हाला का प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं का? हा, प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी. नाही म्हणजे एकच प्रश्न. हा म्हणजे वरती कोण जास्त राहत नाही, डॉक्टर बाहेर फिरतीवरतीच असतात. ते कधीच्या काळी येतात आणि डब्बा घेऊन जातात, तिथे जास्त वेळ थांबत नाही कोण. आणि वरचे मजले पूर्ण बंद करून टाकलेत, त्यामुळे तिथे जायचा संबंधच येत नाही. अशी घटना घडली होती तिथं, तत्पूर्वी अशी घटना घडली होती, त्यामुळे तो वॉर्ड पूर्ण बंद करून टाकला. अच्छा, असं त्यांनी सांगितलं तुम्हाला? हो. मग पुढं काय झालं? पुढं आम्ही म्हणजे गेलो घरी. मी तापाने पूर्ण फणफणून गेलो. नंतर मला अंगारा लावला घरामध्ये. त्यानंतर पूर्ण तो डब्बाच तिथला म्हणजे डब्बाच बंद करून टाकला डॉक्टर. मित्रांमध्ये तुमच्यामध्ये काय डिस्कशन झालं ना का तिथून खाली निघाल्यानंतर? तिथनं खाली गेल्यानंतर मित्राची हवत टाईट झाली होती पूर्ण. तो पण तापाने फणफणला होता, मी पण तापाने फणफणलो होतो. तो म्हणला तुझ्याबरोबर मी परत कधीच येणार नाही, असा अनुभव काढला होता त्या. मग तुमचे जे डॉक्टर होते ज्यांना तुम्ही डबा द्यायला गेले त्यांच्यासोबत काय बरंच चर्चा आली का या विषयावर? हा, डॉक्टरांना पण फोन केला. डॉक्टर म्हणाले हा तशा घटना घडल्यात नाही का, मी माझी बदली करून घेणार दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, मला पण खूप बास झाले तिथं. त्या डॉक्टरांनी पण तिथनं हे करून टाकलं, निघून गेले तिथं. अच्छा, बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा काय अनुभव होता? दुसरा अनुभव म्हणजे 2-3 वर्षापूर्वी माझा जिवलग मित्र होता, लहानपणापासूनचा जिवलग मित्र. त्याला निमित्त झालं, पाय दुखायचं निमित्त झालं, आणि त्याचं नंतर ते कॅन्सरच्या रूपामध्ये ते उद्भवून आलं. ते नंतर कळलं आम्हाला. पहिलं त्याचे पाय दुखायला लागले, आम्ही लक्षच दिलं नाही. अशी घटना घडली होती. एकदा माझ्या मित्राचे वडील, त्यांना अटॅक आला होता आणि ते झटक्यामध्ये गेले. आणि मी हडपसरच्या कॅथलिक दफनभूमीमध्ये होतो. त्यांच्या अंत्यसंस्काराला गेलो, तिथं थांबलो होतो पूर्ण, म्हणजे त्यांचे अंत्यसंस्कार होतपर्यंत तिथं थांबलो. आणि मला कॉल आला की अरे आपल्या मित्राचा श्वास कमी, म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं नाही का, तू कुठे आहे? म्हणलं अरे मी दुसऱ्या मित्राच्या वडील वारलेत, त्यामुळे मी तिथं आलो आहे मशानभूमीमध्ये, त्यांच्या कॅथलिक मशानभूमीमध्ये. तर तो म्हणला ठीक आहे ये निवांत, आम्ही घेऊन जातो, पण तू नक्की ये, थांबू नको म्हणला जास्त, तू नक्की आहे नाही का, कमी जास्त वगैरे का झालं असेल, मदत करायला कोण नाही आहे तर ये म्हणले. मग तिथनं निघलो, मी घरी आलो, चाळीतल्या घरी आलो, आंघोळ बिंघोळ केली, तिथं हॉस्पिटलला गेलो, तिथं त्याला ॲडमिट केलं होतं. हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांची चर्चा केली आम्ही. डॉक्टर म्हणाले याची ऑक्सिजन लेवल कमी झाली होती, घाबरला होता, त्यामुळं त्याला सलाईन लावली, ऑक्सिजन लावले तिथं. नंतर म्हणले घाबरायचं काय कारण नाही, नंतर तो होईन सुरळीत म्हणला. 2-2.5 तासाने त्याला सोडून देऊ, आम्ही डिस्चार्ज करून टाकू म्हणले. त्याला डिस्चार्ज केला, त्याला घरी आणला, जेवण बिवण केलं, झोपला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 4-4:30च्या टायमाला परत त्याला तो त्रास व्हायला लागला, परत तसाच त्रास व्हायला लागला. पाय दुखायला लागले, पाय पूर्ण सुन्न पडून गेले, वेदना होत होत्या त्याला खूप, म्हणजे ओरडायला लागला, तो आरडाओरडा करायला लागला. मग मला त्याच्या आत्याचा फोन आला की अरे बाळा ह्याला त्रास व्हायला लागला म्हणून ये तू वरती. जाऊ म्हणलं दवाखान्यात घेऊन जाऊ त्याला नाही का. 2-3 मित्र होते, त्याच्या आत्या, त्याला म्हणलं दवाखान्यात घेऊन जाऊ. मग आम्ही 2 व्हीलरवरती त्याच्या आत्याला मी घेतलं आणि त्याला 2 मित्रांनी घेतलं मध्ये. ट्रिप्स इथे गेले आणि आम्ही चाललो होतो. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो,
हॉस्पिटलचं नुकतंच काम चालू होतं तेव्हा, त्यामुळे तात्पुरतं ते स्थलांतरित केलं होतं एका शेडमध्ये नाही का. तिथं उपचार चालू झाले त्याच्यावरती. तो खूप म्हणजे त्याला उपचार चालू होत होते त्याच्यावरती. खूप ओरडायला लागला, पाय दुखायला लागले अचानकमध्ये त्याचे, खूप पाय दुखत होते. वय किती असेल त्या मुलाचं तरी? माझ्या मित्राचं वय तर 22-23 वर्षाचा होता. अच्छा. त्याला ॲडमिट केला तिथं. मग डॉक्टरांनी सांगितलं नाही का, ह्याला मी पहिल्यांदा अशी केस बघितली, एवढं वेदना व्हायला लागल्यात त्याला की नाही का. पहिल्यांदा एवढं पाय दुखायची केस, म्हणजे माझ्याकडं खूप केसेस येतात पण एवढी क्रिटिकल केस मी पहिल्यांदा बघितली. तुम्ही एक काम करा म्हणले, तुम्ही हॉस्पिटलमध्ये याला घेऊन जावा, मी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन तिथं सगळ्या ह्याच्यावरती औषधोपचार होतो म्हणले. ठीक आहे म्हणलं, करू म्हणले. हॉस्पिटल आहे, त्याच्या शेजारी कैलास स्मशानभूमी म्हणून आहे. त्याची भिंत नाही, हॉस्पिटलची भिंत शेजारी पलीकडं बघितलं तरी असे मैती जळलेलं दिसतात नाही का. बापरे, हॉस्पिटलमधनंच? हा, हॉस्पिटलमधनं समोरचं सगळं चित्र दिसतं नाही का. तिथंच गाडी लावली होती, गाडी तिथंच सोडली, ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्समधनं त्याला टाकला मित्राला आतमध्ये. आम्ही त्या ससूनमध्ये घेऊन चाललो होतो, ससूनमध्ये घेऊन गेलो. आम्हाला 7-7:30 वाजले होते रात्रीचे. त्याला तिकडे ॲडमिट केलं, त्याच्यावर उपचार चालू झाले. त्याला तरी देखील म्हणजे त्याला म्हणजे असं स्वस्त बसतच नव्हतं, तो खूप दुखत होतं, त्याचे हातपाय पूर्ण दुखत होते. मग डॉक्टरांनी उपचार चालू केले. 2 तास झाले नाही का, म्हणजे त्या वेदना होत होत्या. शेवटी त्यांनी आमच्याकडनं पत्र लिहून घेतलं की आम्ही याला पेनकिलरचं औषध देतोय म्हणून दिलं. म्हणजे पेनकिलरचं औषध दिलं त्याला, पेनकिलरचं औषध दिलं आणि मग त्याला तात्पुरता फरक जाणवला, शांत झोपला तो. मग नंतर त्याचे रिपोर्ट काढले, तर रिपोर्ट दिले काढायला. तर डॉक्टर म्हणले ह्याला आहे ना, याचे रिपोर्ट घेऊन तुम्ही दुसऱ्या वॉर्डमध्ये जावा, तिकडं डॉक्टर कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांना दाखवा. तर आम्ही चाललो होतो. हॉस्पिटल जी भिंत आहे त्याच्या शेजारी ते डेड हाऊस आहे, जुनं डेड हाऊस एकदम भयानक एकदम, तिथं मैती बिती लावतात. त्याच्या शेजारी तो वॉर्ड होता. तिथं ते मित्राला घेऊन स्ट्रेचरवरनं चाललो होतो आणि मला मागणं आवाज आला नाही का, खूप भयानक आवाज आला ओरडल्यासारखा. मी मागं ओळून बघितलं तर कोणच नव्हतं. त्या खिडकीमधनं ती खिडकी अशी इकडनं तिकडनं इकडं अशी वाजत होती खिडकी नाही का, वाऱ्याने. हां, वाऱ्याने. मला असं वाटलं वारा येत असेल नाही का, म्हणून मी एवढं दुर्लक्ष केलं, जास्त हे न केलं. मी सरळ निघून गेलं, मित्राला घेऊन गेलो आणि डॉक्टरांकडे गेलो, त्यांना रिपोर्ट दाखवले. डॉक्टर म्हणले याला ठेवायला लागेल नाही का याच्यावरती, कारण हे मला वेगळंच दिसतंय काहीतरी नाही का, वेगळाच रोग दिसतो याला नाही का कोणता तरी. म्हणलं ठीक आहे चालेल ना. मग मी त्याच्या भावाला फोन केला पहिला, तू कुठे आहे म्हणला नाही का. म्हणला अरे मी कामावरनं निघलो आहे म्हणला, मी येतोच आहे हॉस्पिटलमध्ये, तू बघतोचपर्यंत. मग मी थांबलो तिथं. बरं, मग आम्ही तिकडनं त्याला घेऊन गेलो, त्या कुलकर्णी डॉक्टरांकडे चाललो होतो. आणि हॉस्पिटलचा जो डेड हाऊस आणि त्या डेड हाऊसची भिंत आणि तो वॉर्ड शेजारीच होता. पाठीमागं डेड हाऊस आणि त्याची भिंत, डॉक्टरचं वॉर्ड तिथं. त्या वॉर्डमध्ये आम्ही त्याला घेऊन जात असताना खिडकी आपोआप वाजायला लागली. त्यामुळे मी वळून बघितलं असं मागं, तर ते कोणीच नव्हतं नाही का, वारा येत होता. मला असं वाटलं की ते वाऱ्याने खिडकी आदळतीये नाही का, त्यामुळे दुर्लक्ष केलं. मी पुढं निघून गेलो आणि विचित्र आवाज आला मला मागणं, भयानकमध्ये नाही का एकदम. मला वाटलं मला काहीतरी भास होतं ते, किंवा दिवसभर मी काय खाल्लं नाही आहे या टेन्शनमध्ये नाही का, काहीतरी होत असेल. मी घेऊन गेलो त्याला वॉर्डमध्ये घेऊन गेलो. वॉर्डमध्ये डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हणाले याच्या घरच्यांना बोलवा नाही का, याला ठेवायला लागेल. कॉल केला त्याच्या भावाला, म्हणला कुठं आहे भाऊ नाही का, तर तुझ्या भावाला हे झाले नाही का, असं काहीतरी त्रास व्हायला लागला आहे. म्हणला तू तोचपर्यंत बघून घे, मी येतोच आहे, निघतोच आहे म्हणलं, मी तिथंच यायला निघतो आहे. मग नंतर तो यायला लागला तिकडनं. मी त्याला घेऊन तिकडंच थांबलो. मित्राला म्हणलं त्याच्या आत्याला पण बोलवलं, त्याच्या आत्याला बोलवलं. आत्याला बोलून झालं आणि त्या आत्याला सांगितलं त्याने 3-4 दिवस त्याला इकडंच ॲडमिट ठेवायला लागेल, कारण त्याला कोणता रोग झाला आहे. आम्ही रिपोर्ट पाठवले ना पुढं, तेव्हाच कळेल त्याला काय होते नाही का नेमकी. म्हणलं चालेल नाही का, चालेल म्हणले. तिथं ठेवलं त्याला, त्या वॉर्डमध्ये ठेवलं त्याला, ॲडमिट करून टाकलं. आणि तिथनं येताना आम्ही बाहेर निघत होतो. मित्र पुढं गेला चालत नाही का, तू ये म्हणला मागणं, मी चालत जातो. म्हणून मी हळूहळू चालत त्याच जागेवरनं परत येत होतो. त्या खिडकीमध्ये मला
एक पांढरी साडी घातलेली बाई दिसली. परत हा, पांढरी साडी घातलेली बाई दिसली आणि ती बाई बघून हसत होती आणि मला बोलवत होती, इकडे ये इकडे ये, नाही का. मी म्हणलं कोणतरी नर्स बीस असेल. मी जवळ जाऊन बघितलं तर पूर्ण तिची कवटी होती, अर्धी कवटी बाहेर निघली होती. बाप मी घाबरलो, पूर्णपणे घाबरून गेलो. मला ओरडता पण येत नव्हतं, मला अशी भीती वाटत होती, तर मी ओरडलो. तर असं वाटेल की मी माझ्यावर जीव घेणं हल्ला पण होऊ शकतो, नाही का. मी घाबरून गेलो. तिकडनं मी मागं न बघता पुढं चालत पुढं आलो बाहेर. आणि मी त्यांना मित्रांना म्हणलं मी इथं थांबत नाही आता जास्त वेळ, मी चाललोय घरी म्हणलं. मग तेवढंच त्याच्या आत्या म्हणले, अरे तू तिथं गाडी लावली आहे नाईड हॉस्पिटलच्या इथं, ती गाडी घेऊन घरी जा डायरेक्ट, तिथं गाडी राहील नाही तर चोरी बिरी होईल काहीतरी, नाही का. मी म्हणलं ठीक आहे, ती गाडी घेऊन झालो, मी डायरेक्ट घरी जाणार, मी येणार नाही म्हणलं हॉस्पिटलमध्ये, मी उद्या येतो डायरेक्ट, नाही का, बघायला. मी गेलो, गाडी घेऊन गेलो. मित्र म्हणला चल मी पण येतो, तुला सोडतो तिथं, तू गाडी घे. मी गेलो नाईड हॉस्पिटलच्या इथं. नाईड हॉस्पिटलमध्ये पोचलो, तिथं काळा अंधार, नाही का, पूर्ण काहीच नव्हतं. गाडी घेतली, गाडीवरनं येत होतो, समोरच स्मशानभूमीचं गेट होतं, समोरच स्मशानभूमीचं गेट होतं. आणि मी तिकडनं गाडी घेतली. गाडी चालवताना मला खेचल्यासारखं झालं. गाडीवरनं मी स्लिप झालो, माझ्या पायाला मार लागला, गुडघा बिडका फुटला पूर्ण माझा. मागं वळून बघितलं, तीच बाई होती. बापरे. तीच माझ्या सोबत आली होती माझ्या पाठीमागे. मी घाबरलो, गाडीचा वेग वाढवला आणि फास्टमध्ये एकदम घरी आलो मी तेव्हा. आणि ती घटना मी घरच्यांना सांगितली. घरचे म्हणले हा तिथं स्मशानभूमी आहे त्यामुळे तुला तिथं असं झालं असेल, आणि बाहेर जाताना म्हणले असं एकटं जायचं नाही म्हणले, नाही का, परत असं जात नको जाऊ म्हणला. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भयानक कथा होती, भयानक हे होतं. बरं, मग घरी आलं तर काय झालं, मग काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला? घरी आल्यावरनं मी पूर्ण आजारी पडलो होतो, तापाने फणफणून गेलो होतो. त्यानंतर आमच्या इथं मागं मच्छिंद्रनाथांचं मंदिर, चाळीच्या मागच आहे ते. तर मच्छिंद्रनाथांच्या मंदिरामध्ये मला त्यांनी उदी लावली त्या काकांनी. तेव्हापासून मला माझ्या मनातली भीती गायब झाली. तर 2 ते 3 दिवस मी पूर्ण तापांनी फणफणून गेलो होतो. बरं, मग ती जी बाई जी तुम्हाला दिसली ती अजून कोणाला दिसली का तुमच्या व्यतिरिक्त तिथं किंवा तुमच्या एरियामध्ये किंवा जिकडे तुम्ही गाडी मी लावली त्या तिकडं? त्या गोष्टीची विचारपूस केली होती. तर एक सुरक्षा रक्षक होता, त्या सुरक्षा रक्षकाला विचारलं होतं, म्हणलं अरे अशा घटना आहेत ना, अशा हजारो घटना इथं घडतात ससून हॉस्पिटलमध्ये, ते गिनतीतच नाही आहे म्हणला. बरोबर, कारण अशा ठिकाणी अशा घटना घडतातच म्हणला. आणि ती बाई खरंच आहे तिथं. जी बाई दिसली ती कळलं का कोण होतं, काय होतं ती बाई म्हणजे ती बाई तिथं म्हणजे ती बाई तिथं ह्याचं काम करायची, नर्सचं काम करायची. तिने तिथं आत्महत्या केली होती. अच्छा. असं कळून आलं होतं. ते तुम्हाला ह्यांनी सिक्युरिटी गार्डनी सांगितलं? सिक्युरिटी गार्डनी सांगितलं होतं त्या बाईने आत्महत्या केली होती. आणि ती रोज रात्री फिरते तिथंच, अजून पण फिरते. 1.5 हाऊसच्या शेजारीच येते. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव. आणि तुम्हाला पण जर असे अनुभव शेअर करायचे असतील तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्याची लिंक आपण दिलेली आहे, गुगल फॉर्मची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.